दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 25 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शक हो, सध्या परतीच्या पावसानं जोर धरला आहे, तसेच उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच घाटमाथ्यावरती पावसानं हजेरी लावली आहे आणि त्यामुळे उजनी धरणात येणारी आवक आहे ती आवक कालपासून वाढायला सुरुवात झाली आहे आणि उजनीत येणारी आवक वाढायला लागली। त्यामुळे उजनी धरण व्यवस्थापकानं पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून भीमणीच्या पात्रामध्ये कालपासून विसर्ग सोडण्यास सुरुवात केली आहे। काल दुपारी 3 वाजता तो विसर्ग 30,000 होता, नंतर तो विसर्ग वाढवून 40,000 करण्यात आला आणि नंतर तो विसर्ग हा 50,000 क्युसेक इतका करण्यात आला रात्रीपर्यंत सुद्धा। आणि आज सकाळच्या अपडेटनुसार सुद्धा उजनीतून भीमा नदीच्या पात्रामध्ये जो काही विसर्ग सोडला जातोय तो 50,000 क्युसेकचा विसर्ग हा कायम आहे। मात्र दौंडवरून जी काय आवक येते त्या आवकमध्ये रात्रीपासून वाढ झाली आहे। आज सकाळच्या अपडेटनुसार आपण पाहिले गेलं तर दौंडमधून जी उजनी धरणामध्ये आवक येते ती 12,523 क्युसेक्स इतकी झाली आहे आणि आज सध्या सकाळची जर अपडेट बघितली धरणाची टक्केवारी पहिली तर धरण 102.89% इतकं भरले। उजनी धरण प्रशासनानं पहिल्यांदाच दौंडची आवक कमी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती उजनीतून विसर्ग सोडला आहे, कारण कदाचित परतीच्या पावसाने आणखी जोर धरला तर दौंडची आवक वाढू शकते। तसे खडक वासल्यामधून सुद्धा पाणी सोडायला सुरुवात होती, त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरण व्यवस्थापकानं हा 50,000 क्युसेकचा विसर्ग हा करण्यात आला। कदाचित वरची आवक पुन्हा कमी झाली तर उजनीतून सोडला जाणारा विसर्ग हा कदाचित कमी होऊ शकतो। आणि दुसरी भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे वीर धरणामधून जो काय 63,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता तो रात्री 10 वाजता तो कमी करण्यात आला आहे। तो 24,535 क्युसेक इतका तो विसर्ग करण्यात आला आहे। खरं तर ही सुद्धा मोठी दिलासादायक बातमी भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे, कारण नेरामधून सोडलेला जो विसर्ग आहे तो संगममार्गे पुढे भीमा नदीमध्ये मिसळतोय। त्यामुळे भीमा नदी आणि उजनीतून सोडलेला विसर्ग हा तब्बल काल रात्रीपर्यंत 1 लाखाच्या वर तो विसर्ग होता। त्यामुळे भीमा नदी आता पुन्हा एकदा दुथडी भरून वाहणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपलं कृषी साहित्य असेल त्याची योग्य ती काळजी घ्यायचे आवाहन या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। या आलेल्या पुरामुळे नदीकाठ शेतकऱ्यांचं पुन्हा थोडंफार नुकसान होऊ शकतं, भीमेची पातळी वाढू शकते। त्यामुळे आता जे काही उजनी धरणातून येणारं पाणी आहे त्यामुळं उजनी धरणातून जे येणारं पाणी ते भीमा नदी आता आज संध्याकाळपर्यंत ते मिसळून ते पाणी पातळी वाढण्यास सुरुवात होणार आहे। तर उजनीचे जे काही अपडेट आहेत ते अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।